महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। आंबेगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। तरुणाचा निर्घृण खून करून फरार झालेल्या आरोपींना नांदेड येथून अटक करण्यात आंबेगाव पोलिसांना यश आले असून ही कारवाई अत्यंत कौशल्यपूर्ण ठरली आहे। दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौकातील गुरुदत्त वॉशिंग सेंटरमध्ये हा थरारक प्रकार घडला। मयत जावेद खादमिया पठाणवय 34 वर्षे हे आपल्या नातेवाईकांसोबत काम करत असताना आरोपी तेथे आले। जावेद पठाण यांच्या मैत्रिणीच्या भावाला संदीप रंगराव भुरके याला प्रेमसंबंधांचा राग होता। या रागातून संदीप भुरके व त्याचा मित्र ओमप्रसाद उर्फ दत्ता गणेश किरकन यांनी जावेद यांच्याशी वाद घालून लोखंडी हत्याराने त्यांच्या डोक्यावर व हातावर जबर मारहाण केली। गंभीर जखमी अवस्थेत जावेद पठाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी रौफ उस्मान शेख यांच्या तक्रारीवरून आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 365/2025 दाखल करण्यात आला आहे। तपासादरम्यान आरोपी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील असल्याची माहिती मिळताच तपास पथक तात्काळ नांदेडकडे रवाना झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। न्यायालयाने आरोपींना 1 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिसांनी केली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।